नमस्कार, मी पंचाक्षरी स्वामी मंद्रुप, पत्रकार दैनिक संचार। आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रति पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंद्रुप येथे आलेलो आहोत। या ठिकाणी आज आषाढी एकादशीमुळे या ठिकाणी मंद्रुपसह परिसरातील हजारो भाविक विठ्ठल राही रुक्मिणीच्या आणि तीर्थाचार्य महाराजांच्या दर्शनासाठी येत आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी हे विठ्ठल मंदिर आहे। विठ्ठल मंदिराच्या जवळपास 600 ते 700 वर्षापूर्वीचं हे विठ्ठल मंदिर आहे। खरं तर संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये विठ्ठलाचं अगाध महिमा सांगितलेला आहे। विठ्ठलाचं महिमा, विठ्ठलाचं रूप आपल्याला सांगितलंय। सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, कर कटेवर ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हीचे ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मनी विराजित, तुका मने हीची माझी सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने। अशा अत्यंत समर्पक शब्दामध्ये संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाचं महिमा सांगितलेला आहे, विठ्ठलाचं रूप आपल्या अभंगातून सांगितलेलं आहे। खरं तर हा मंद्रुपचं जे विठ्ठल मंदिर आहे जवळपास 500 ते 600 वर्षापूर्वीचं एक प्राचीन मंदिर म्हणून ओळखलं जातं। खरं तर या मंदिराचा इतिहास खूपच रोचक आहे। गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यातील देवणगाव येथे देवनभट्ट नावाचे एक सद्भक्त विठ्ठलाचे भक्त राहत होते। ते देवणगाव या गावातून दरवर्षी पंढरीला जात होते वारीसाठी। पुढे ते ज्या वयोमानाप्रमाणे त्यांना दरवर्षी जाणं शक्य झालं नाही। एका वर्षी ते वारीला येत असताना दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा नदीच्या काठावर टाकळी या गावात ते मुक्कामाला होते। त्यावेळी त्यांना शरीर साथ देत नव्हतं। ते टाकळी येथील हनुमान मंदिरामध्ये मुक्कामासाठी थांबले होते। त्यावेळी त्यांना स्वप्नात असा दृष्टांत झाला की पांडुरंगाने येऊन त्यांना स्वप्नात सांगितलं की देवनभट्ट, तू काळजी करू नको, तू पंढरपूरला येण्याची गरज नाहीये, तू मंद्रुप दक्षिण सोलापूर तालुक्यातील जे मंद्रुप इथं गाव आहे त्या गावात जा, मी तिथेच आहे वास्तव्यास, असं साक्षात्कार विठ्ठलाने देवनभट्ट या आपल्या सद्भक्ताला दिलं। मग दुसऱ्या दिवशी देवनभट्ट त्याच दिवशी रात्री या मंदिराचे जे पुजारी होते त्या काळामध्ये आपले रामाजी पंत देशपांडे नावाचे पुजारी या मंदिरामध्ये आपल्या देवाच्या सेवेसाठी होते। त्यांनाही पांडुरंगाने असा दृष्टांत दिला की सकाळी तुझ्याकडे एक सद्ग्रस्त येईल, त्याला तू शरण जा आणि त्याला तू गुरु करून घे, तुझा कुळाचा उद्धार होईल। असं साक्षात्कार, असं दृष्टांत साक्षात विठ्ठलाने रामाजी पंत देशपांडेने दिलं। इकडे देवनभट्ट नावाचे जे विठ्ठलाचे जे सद्भक्त परमभक्त होते ते सकाळी मंद्रुपला आले। या ठिकाणी रामाजी पंत आणि देवनभट्ट यांची गुरु शिष्याची भेट झाली। त्या दिवसापासून या ठिकाणी या मंदिरामध्ये विठ्ठलाची अगाध लीला सगळ्या ग्रामस्थांना आपले देवनभट्ट महाराज सांगत होते। पुढे या भागातील 42 गावचे वतनदार म्हणून ज्यांना ख्याती होती असे सरदार नेमाजीराव देशमुख हे त्यांचे सद्भक्त झाले। पुढील काळामध्ये देवनभट्ट हे खूपच अभ्यासू आणि आध्यात्मिक क्षेत्रातील असल्यामुळे त्यांच्या वाणीला आणि त्यांच्या आशीर्वादाला विशेष महत्त्व होतं। ते या भागातील जे नागरिक होते, जे भक्त होते, त्यांचे अडीअडचणी दूर करण्यासाठी ते भगवान विठ्ठलाचं जे पायाचं जे तीर्थ आहे ते तीर्थ ते आपल्या भक्तांना देत होते। ते तीर्थ पिल्यावर लोकांच्या अडीअडचणी संकटे दूर होत होते। आपले देवनभट्ट महाराज आहे हे विठ्ठलाचे जे पूजा केलेलं जे तीर्थ आहे ते तीर्थ जे संकटग्रस्त लोक आहेत, अडचणीत सापडलेले लोक आहेत, आजारी पडलेले लोक आहेत, ते तीर्थ दिल्यावर आजार दूर होत होते, लोकांचे संकट दूर होत होते। म्हणून देवनभट्ट महाराजांना तीर्थ देत असल्यामुळे तीर्थाचार्य म्हणून त्यांना नाव पडलं। पुढे तीर्थाचार्य महाराजांनी आपल्या वास्तव काळामध्ये या मंद्रुपसह सीना भीमा खोऱ्यातील लोकांच्या अडीअडचणी सोडवल्या, त्यांचे समस्या सोडून त्यांना सद्मार्गाला लावलं, विठ्ठल भक्तीमध्ये त्यांना लीन केलं। अशा या भगवान तीर्थाचार्य महाराज तीर्थाचार्यांचं या ठिकाणी आपलं इहलोक पूर्ण केल्यावर, त्यांनी आपलं जीवन कार्य पूर्ण केल्यावर त्यांचं याच ठिकाणी त्यांनी त्यांचं
जीवन कार्य संपवलं. त्यांचं समाधी आपल्याला देशमुख मळा म्हणून आहे, जे स्टँडवर जे आहे आपलं मंद्रुपचं, ते विहीर आहे ना, विहीर, त्या विहिरीच्या बाजूच्या शेतामध्ये त्यांची समाधी आहे. तेथील अस्थि कलश, तीर्थाचार महाराजांचे अस्थि कलश या ठिकाणी आपले सकळेश्वर मंदिराच्या शेजारी त्या ठिकाणी अस्थि कलश आणलं गेलं. तिथंही त्यांची समाधी मांडण्यात आलेली आहे. खरं तर त्या तीर्थाचार महाराजांच्या कार्यामुळे आणि रामाजी पंत देशपांड्यांच्या भक्तीमुळे या ठिकाणी हे विठ्ठल मंदिर बहरत गेलं. या ठिकाणी विठ्ठल भक्ती वाढत गेली. खरं तर ज्यावेळी, थोडक्यात मी माहिती देतो, ज्यावेळी गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यातील देवणगावचे देवणभट्ट हे सदग्रस्त पंढरपूरला वारीला जात असताना वयामानाने ते एका वर्षी थकले. टाकळीला मुक्काम ते केले. दक्षिण सोलापूर आपली जी टाकळी आहे तिथं मुक्काम केल्यावर तिथं साक्षात विष्णूने, विठ्ठल त्यांना प्रसन्न झाला. स्वप्नामध्ये त्यांना दृष्टांत दिला की बाबा तू पंढरपूरला येऊ नको, मी मंद्रुप येथेच आहे विठ्ठल मंदिरामध्ये, तू त्याचं दर्शन घेतलं तर माझं दर्शन घेतल्यावर आहे असं सांगितल्यामुळे देवणभट्ट महाराज या ठिकाणी मंद्रुपला आले. इथं येथील पुजारी रामाजी पंत देशपांड्यांची भेट घेतली. त्या दोघं गुरु शिष्य म्हणून ते पुढे ओळखले जाऊ लागले. म्हणजे विचार करा, थोडक्यात हा इतिहास पुन्हा सांगण्याचा उद्देश एवढाच की जसं पंढरपूरला विठ्ठल आहे तसंच मंद्रुपला सुद्धा विठ्ठल आहे. साक्षात विठ्ठलानं सांगितलंय. म्हणून त्या दिवसापासून मंद्रुपला प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं. या विठ्ठल मंदिरामध्ये तुम्हाला विठ्ठलाची मूर्ती दिसेल, राहीची मूर्ती दिसेल, रुक्मिणीची दिसेल आणि बाजूला तीर्थाचार्य महाराजांचं मूर्ती दिसेल. तीर्थाचार्य महाराजांचा कार्यकाल हा इसवी सन 1700 आहे. इसवी सन 1700 म्हणजे विचार करा हे मंदिर किती पुरातन आहे. गेल्या 5-6 वर्षापासून या ठिकाणी दरवर्षी कार्तिकी आणि आषाढी एकादशीचे विविध कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतात. पूजा अर्चा या ठिकाणी संपन्न होतात. खरं तर पंढरपूरला ज्यांना जाणं शक्य नाही, पंढरपूरला ज्यांना जाणे शक्य नाही असे लोक या मंद्रुपला येतात. कारण इथं साक्षात विठ्ठलानं सांगितलं की मी इथे आहे. कोणाला सांगितलंय? देवणभट्ट म्हणजे तीर्थाचार्य महाराजांना सांगितलेलं आहे. म्हणून या सीना भीमापुरातील, दक्षिण सोलापुरातील शेकडो भाविक या ठिकाणी ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही ते मंद्रुपला येऊन या विठ्ठलाचे दर्शन घेतात. आणि विशेष म्हणजे एकाच ठिकाणी विठ्ठल, राही आणि रुक्मिणी यांचं कुठंच एकत्रित मूर्ती नसत नाहीत, मात्र मंद्रुपला आहे. म्हणून या स्थानाला विशेष महत्व आहे. या ठिकाणी सकाळपासून आषाढी एकादशीमुळे 10,000च्या पुढे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकता. माता भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी थांबलेले आहेत. आमचे पुरुष मंडळी थांबलेले आहेत. या ठिकाणी मी पुन्हा एकदा सगळ्या वारकरी बांधवांना आणि सगळ्या सद्भक्तांना मी आषाढी एकादशीची शुभेच्छा देतो. विठ्ठल पांडुरंग तुम्हाला सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य, उत्तम आरोग्याने दीर्घायुष्य देवो असं मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.